सामाजिक जागरूकता लाने के लिए, अवेयरनेस के लिए क्या मैसेज देना चाहेंगे आप इन सबसे? नहीं, उस वक्त वजह अलग थी, अंग्रेज़ों का राज था, तो आपस में हम बात नहीं कर सकते थे, तो ये वजह थी कि हम इकट्ठा आ सकते थे और विचारों का आदान प्रदान था। अब मालूम नहीं है, तरीके ही बदले हैं। आप देख रहे हो जिस तरह से हम त्यौहार मना रहे हैं, तो मुझे लगता है एक वजह होनी चाहिए कुछ त्यौहार के लिए। हमारे इर्द गिर्द जो घट रहा है उसके बारे में हमको सतर्क होना चाहिए, बजाय उसके हम सिर्फ नाच गाने में मशगूल रहते हैं, तो मुझे वो सही नहीं लगता। पुलिस की अपनी एक जिम्मेदारी है, लेकिन पुलिस कहाँ तक निभाएंगे? हमारी अपनी जिम्मेदारियाँ हैं, अगर हम निभाएंगे तो पुलिस का बोझ थोड़ा कम हो जाएगा। नाना, सिक्योरिटी को लेकर के बात की जाए, जितने बड़े गणेश मंडल या पंडाल्स हैं, तो उन जगहों पे भी जिस तरीके से सिक्योरिटी अरेंजमेंट पंडाल की तरफ से होना चाहिए वो देखने को नहीं मिलता। सारी चीज़ें पुलिस की तरफ नहीं, वही मैं बोल रहा हूँ। अभी ये मैं समझता हूँ कि भगवान का घर है, वहाँ सिक्योरिटी की क्या ज़रूरत है, लेकिन वैसा माहौल रहा नहीं। अभी सिक्योरिटी होनी चाहिए, अगर होनी चाहिए तो मुझे लगता है वही पुलिस कितनी करेगी। अभी यहाँ CCTV कैमराज लगे हैं, पुलिस है, प्लेन ड्रेस में यहाँ सिक्योरिटी के लोग हैं, लेकिन बुरा लगता है कि भगवान के यहाँ मंदिर में या मस्जिद में या चर्च में हमें सिक्योरिटी रखनी पड़ती है। ये बड़ी दुर्भाग्य की बात है। अब क्या करें, हालात वैसे हैं। लेकिन ये सिर्फ पुलिस की जिम्मेदारी नहीं, हमारी भी है। पुलिस तो है ही भाई, वो सालों साल हमारी रक्षा करते आए हैं, लेकिन वो जो खाकी वर्दी के पीछे एक इंसान ही है। एक तो बापा का आगमन हो चुका है, तो इन 10 दिन आप बापा की कैसी सेवा करोगे? मैं कुछ नहीं, हम ये पिताजी वो मतलब इतने सालों से चल रहा है, फूलों से सजाते थे, सिर्फ फूल बदल गए हैं। अभी काफ़ी अलग अलग तरह के फूल मिलते हैं, दुनिया भर से आते हैं। उस वक्त एक लाफरन गुलाब करके एक जात थी, मतलब बाकायदा वो जो पुराने फोटो में दिखता है कि जितना बापा का चेहरा है बड़ा, उतना ही वो फूल है लाफरन गुलाब। तो मतलब 4-6 गुलाब लगाते थे तो वो पूरा भर जाता था एरिया। अब वहाँ 50-60 लगाने पड़ते हैं, तो लेकिन कलर अलग है, साइज छोटी है, तो अभी उसका एक मज़ा अलग है। तो फूल बदल गए, तरीका वही है, वही फॉर्मेट है। आप क्या प्रार्थना या मन्नत करते हैं? नहीं, मैं कभी कुछ नहीं मांगता। एक मुझे लगता है कि मन्नत मांगने से कुछ नहीं होगा, मुझे मेहनत करनी होगी। वही मैंने पहले ही कहा, जब तुमको इंसान का जन्म दिया है, अगर है ऊपर वाला तो उसने दिया है, तो उसके बाद अभी उसे परेशान मत करो मन्नत मांगते हैं। हमारी आदत ही है 100 रुपये का प्रसाद चढ़ाएंगे और लाख रुपए की चीज़ मांगेंगे। ये बहुत गलत बात है। हमें मेहनत करनी है, तब सब हो जाएगा, ऐसी बात नहीं। की अफवाह है कि आपकी तबीयत को लेकर हाँ, अब क्या करेगा, किसी को विकृत आनंद में मज़ा आता है, तो हम क्या करें। लेकिन ठीक है, एक थोड़ा ट्रांजिट वीज़ा था मेरा, मैं जाके आया, काफ़ी लोग मिले। गुजरना पड़ता है वहाँ, नरक से ही गुजरना पड़ता है, बाद में आगे जाके वो स्वर्ग है। काफ़ी अपने दोस्त मिले नरक में, पूछ रहे थे इतने जल्दी कैसा है। मैंने कहा नहीं, थोड़ी देर के, कुछ घंटों के लिए आया हूँ, जाना है वापस। सार्वजनिक गणेश उत्सवाचं स्वरूप हे बदलतच राहणार। म्हणजे मी प्रत्येकाचे आनंद काहीतरी वेगळ्या ठिकाणी आता एकवटलेले आहेत, तर त्यामुळे आता काही कळत नाही की आनंद कशा शोधायचे। मी माझा आनंद काहीतरी वेगळा शोधतो, तू वेगळा शोधणार, ती वेगळा शोधणार, हा वेगळा शोधणार। त्यामुळे तुझं बरोबर की माझं बरोबर असं म्हणणं, काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही आवडत नाही, एवढंच भाग आहे। पारंपरिक जर तुम्ही हा सण साजरा करता, 10 दिवस अशा प्रकारे पूजा अर्चना। बाबा तू बघ एकदा येऊन नीट, पूजा अर्चा मी कधीच नसतो पूजेला। मी फक्त फुलं लावतो, संध्याकाळी निघून जातो, परत झोपतो जाऊन, पुन्हा सकाळी येतो, पुन्हा फुलं लावतो। ती काल लावलेली फुलं आज काढायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी लावायची, असं 10 दिवस करत असतो। मला माहिती नाही, आठवत सुद्धा नाही मी 10 दिवसामध्ये नमस्कार करतो की नाही।
पण प्रत्येकाची नमस्काराची पद्धती वेगळी आहे. काही मेसेज देणार तुम्ही? नाही रे बाबा, इतका म्हातारा पटकन करू नकोस. नाही, पण ज्या प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं बदल घडवण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो. जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट आता ती उद्दिष्ट संपली. टिळकांनी ज्यावेळी सुरू केलं त्यावेळेचं आणि आताचं याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपल्यालाच आपल्याच लोकांच्या विरुद्ध लढायला लागतं. पूर्वी आपण परदेशी लोकांवर विरुद्ध लढत होतो. आता आपण याचा उपयोग कसा करतोय सणांचा ते आपल्यावर अवलंबून आहे. पण मला असं वाटतं की जितकं आपण एकोप्यानं राहू, समाज धर्म सगळं विसरून, जी पूर्वीची आपली एक परंपरा होती की आपण प्रत्येक धर्माच्या सणामध्ये, मग तो ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू, बौद्ध कुठल्याही, आपण मिसळायचो. हल्ली मिसळणं नाही. मी अमुक, मी तमुक, आपण जास्त म्हणजे जातीयवादी आणि पंथवादी व्हायला लागलोय. धर्म जास्त आपल्या मानगुटीवर बसायला लागलेले आहेत. मी निश्चितपणे हिंदू धर्मात जन्मलो आहे, त्यातले संस्कार माझे आहेत आणि त्या संस्कारामुळे मी जो आज काय आहे तो आहे. पण म्हणून दुसरा धर्म वाईट आहे अशातला भाग. मला असं वाटतं प्रत्येक धर्मामध्ये जवळजवळ तेच सांगितलेलं आहे. भाषा वेगळ्या आहेत, धर्म पाळण्याची पद्धत वेगळी आहे, पण सगळे धर्म हे तितकेच वंदनीय आहे. हा उत्सवामध्ये आता पोलिसांकडून खूप भार असतो सेक्युरिटीसाठी, अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे, तर हा बदल आहे. आधी असं नव्हतं, हा बदल आहे. त्या होती किती आणि आता किती झाली. अपरिहार्यपणे गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे, ही होतेच आहे. बरं, माणसं जितकी जास्त, पूर्वी एवढ्या जागेमध्ये आम्ही एवढे राहत होतो, आता एवढ्या जागेमध्ये आम्ही एवढे लोक राहतो आणि ते राहत नाही, मावत नाही. त्यामुळे मग हिसकावून घेण्याची वृत्ती वाढते. त्याला काय करणार तुम्ही? मग CCTV आणि मग अमुक हे कॅमेरे, मग ते कॅमेरे, मग त्याच्यामध्ये तो दिसला का, दाभोळकरासारख्या सत्शील माणसाचा खून होतो, याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. पण काय करणार? आणि बरं, कुठे कुठे पोलीस उभे राहणार? पोलिसांची संख्या आणि लोकसंख्या याचं व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे नुसतं पोलिसांना आपण दोष देऊन चालणार नाही. खुनी मिळतात काही दिवसांनी, महिना लागतो, 2 महिने लागतात, सरते शेवटी मिळतात. पण गेलेला माणूस लाख मोलाचा तो येत नाही परत. दाभोळकरांसारखी चळवळ पुन्हा कोण तशीच चालू ठेवतील कदाचित ही मंडळी, त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे. पण जे दाभोळकरांच्या मध्ये होतं